नमस्कार, मी यश जाधव. स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये यश ब्लॉग अँड पर्सनल. आज मी आलो आहे सफाळे येथील आशापुरी आईच्या दर्शनासाठी आणि मंदिर बघण्यासाठी. हे मंदिर एडवन करून गाव आहे, त्या गावात वसलेलं हे मंदिर आहे. चला तर प्रवास सुरू करूया. आजचा जो प्रवास आहे, आजचा जो भटकंती आहे ती आज बाईकने आहे. बाईकने जात आहे मी सफाळे येथील आशापुरी आईच्या दर्शनासाठी. सकाळचं मस्त गुलाबी थंडी वाजत आहे. वातावरण एकदम गुलाबी आणि थंडगार झालेलं आहे. आणि या थंडगार वातावरणात बाईक चालवण्याची मजा खूपच वेगळीच असते. ती प्रत्यक्षात बाईक चालवूनच अनुभवू शकता. आजचा जो प्रवास आहे आमचा तो बाईकने असणार आहे. तर बाईकने आम्ही बाय रोड सफाळे आशापुरी आईच्या दर्शनासाठी जात आहे. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर जवळचे स्टेशन सफाळे आहे. सफाळे पश्चिम रेल्वे स्थानकावरून एडवन गावासाठी एस टी बस किंवा रिक्षा उपलब्ध आहेत. त्या तुम्हाला मंदिराच्या परिसरात सोडतील. हायवेने जाताना आम्हाला असं सुंदर दृश्य अनुभवायला मिळत आहे. हे दृश्य असं मुंबई किंवा मुंबईच्या परिसरात क्वचित असं बघायला मिळतं की बाजूला पूर्ण धुकंची चादर अशी पसरलेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्त असं सुंदर वातावरण, असं क्लायमेट झालेलं आहे. धुकं असं मस्त एकदम मन प्रफुल्लित झालेलं आहे. आता आम्ही सफाळे फाटा ज्या ठिकाणी पोचलेलो आहे. तिकडे पण बघू शकता पूर्ण दुकानची चादर अशी रस्त्यावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पसरलेली आहे. सुंदर वातावरण असं अनुभवास मिळत आहे. असा अनुभव की आयुष्यभर लक्षात राहील. आयुष्यभर हा प्रवास लक्षात राहील असं हा प्रवास आहे. सुंदर असं
आता आम्ही ब्रिजवर थांबलो आहे पाठ मोकळी करण्यासाठी आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. असं सुंदर असं दृश्य माझ्या मागे बघू शकता. मस्त असं दृश्य आहे. आता आम्ही घाट चढायला सुरुवात केली आहे. सगळ्या बायकर्स किंवा रायडर्स यांचं इच्छा असते की घाटामध्ये गाडी चालवायला एक वेगळाच अनुभव असतो. आणि घाटामध्ये गाडी चालवताना सांभाळून गाडी चालवा. ॲक्सिडेंट बघू शकता व्हिडिओमध्ये एका ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळे घाटामध्ये गाडी चालवायला अनुभव तर वेगळाच असतो, पण तेवढे पण काळजी पण घ्या. आता आम्ही सफाळे रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलेलो आहे. समोर बघू शकता सफाळे रेल्वे स्टेशन दिसत आहे.
अशा प्रकारे आपण एडवन गावामध्ये आलेलो आहे. फायनली पोचलेलो आहे लॉंग ड्राईव्ह करून. तर एक छोटीशी माहिती शेअर करतो. पालघर जिल्ह्यातील सफाळे जवळील एडवन गावातील आशापुरी देवी मंदिर हे एक टेकडीवर वसलेलं प्राचीन गुफा मंदिर आहे, जे भाविकांच्या आशा पूर्ण करणारी जागृत देवता म्हणून ओळखली जाते. फायनली आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहे. एक छोटीशी विनंती आहे, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. चला तर मग. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथे तुम्हाला टू व्हीलर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्या मागच्या साईडला फोर व्हीलरसाठी पार्किंग आहे. आम्ही ओटीचं सामान घेतलेलं आहे. ओटी घेतलेली आहे देवीच्या दर्शनासाठी. मंदिर खूपच सुंदर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हिरवाईने वेढलेलं हे ठिकाण शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरातून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. ते शांत वातावरणात मन खूप शांत होते. मागे बघू शकता पूर्ण असं समुद्र दिसत आहे. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. अशी आत जाण्यासाठी गुफा आहे. आता आम्ही आतमध्ये येत आहे मंदिराच्या. असं सुंदर देवीचं दर्शन खूप क्वचितच पाहायला मिळते. खरंच जय आशापुरा, जय माता दी. अशा प्रकारे आम्ही देवीची आईची ओटी भरत आहे.
आता आम्ही मंदिराच्या वरच्या साईडला, टेकडीच्या साईडला जात आहे. सुंदर असं समुद्र दिसत आहे, बघू शकता तुम्ही. ओहोटी असल्यामुळे पाणी सुकलेलं आहे. भरतीच्या वेळी पाणी जवळपर्यंत येते. परतीचा प्रवास हा वेगळ्याच मार्गाने मी करत आहे. सफाळे जेट्टी ते विराट जेट्टी हे नवीन ऑरो सेवा सुरू झालेली आहे. त्या ऑरो सेवेमध्ये आम्ही सफाळे जेट्टी ते विराट जेट्टी हा प्रवास करत आहे. फर्स्ट टाइम हा प्रवास करत आहे. बघू शकता सगळी वाहनं त्या शिपमध्ये जात आहे. हा पण एक वेगळाच अनुभव आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी जय आशापुरा कमेंट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन जागेसह.